गाइस, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये आणि एका नवीन अशा छान ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे तो आहे मकर संक्रांती स्पेशल ब्लॉग। संध्याकाळचे 3:30 आणि आम्ही सगळी साफसफाई वगैरे घराची करून घेतली, सगळं व्यवस्थित असेंबल केलंय आणि दीदी जी आहे ती आता रांगोळी काढते दारासमोर छान अशी, तुम्हाला मी दाखवते। तर ती तशी छान अशी रांगोळी काढली आहे। रांगोळी आता काढून झाली आहे आणि आता जी आहे त्यामुळे थोड्या वेळाने तयारी करायला सुरुवात करायची। सगळ्याच जणी आम्ही साड्या नेसणार आहे आणि मम्मी इथे करते म्हणजे ब्लाऊजचं आरीवर्क मम्मीने स्वतःच्या केलं आहे, फक्त थोडंसं काहीतरी शिलाई वगैरे मारायचं शेवटचं काम होतं। सो मी तुम्हाला आरीवर्क दाखवते मम्मीने कसं केलं आहे ते मम्मी आता आरीवर्कचं म्हणजे मम्मीने असा ब्लाऊज शिवला आहे छान असा आणि ह्याच्यामध्ये हे आरीवर्कसाठी डायमंड्स आणि बॉल चेन जी असते ती लावली आहे। त्यानंतर इथे हाताला हे मम्मीच्या साडीला ऑलरेडी डिझायनर साडी आहे, सो हे ऑलरेडी होतं। आता फक्त त्याला मम्मीने खाली हे लावलेत, काय म्हणतात त्याला, खाली लेस लावली आहे। तर हा ब्लाऊज आणि ह्याच्यावरची ही साडी आहे मम्मीची, इथे डोंबिवलीमध्येच आम्ही घेतली आहे ती। सरळ कर जरा। ही अशी आतमधून साडी आहे आणि त्याला खाली बॉर्डरला ही अशी लेस आहे। सो ही मम्मीची साडी आहे आणि सोबत ही साडी जी आहे दीदी नेसणार आहे, तिची पण डिझायनर साडी आहे। ह्याचा पदर वगैरे सगळं सेमच आहे वाटतं। तर साडी तुम्हाला नेसल्यावरती कळेल कशी साडी आहे एक्झॅक्टली ती, आणि ह्याचा छान कलर आहे बघा एकदम। आणि ह्याच्यासोबत ह्या ब्लाऊज पण मम्मीनेच शिवला आहे, आमच्या घरातले सगळे ब्लाऊज मम्मीच शिवते आणि मी टेलर आहे माझी। सो बाहेरचे वगैरे पण मम्मी ऑर्डर्स वगैरे घेते ब्लाऊजच्या वगैरे आणि आमच्या घरातले पण तीच शिवते। सो ह्याचं पण असंच काहीसं छान असं आरीवर्कचं, नॉट एक्झॅक्टली प्रॉपर आरीवर्क पण आरीवर्क टाईपमध्येच आम्हाला जास्त मिनिमलिस्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये हा असा छान असा ब्लाऊज शिवला आहे। ह्याला असे लटकन लावले आहेत आणि ह्याच्या हाताला पण ज्या आहेत त्या आपली जी लेस लावली आहे ज्याला खाली अशी हे आहेत। आणि हा जो ब्लाऊज आहे तो आधी शिवलेला आहे, त्याच्यानंतर मम्मीने आता ब्लाऊज आताच शिवला आहे रिसेंटली। मला मी दाखवलं त्या मम्मीची आणि दीदीची साडी आहे आणि माझी आणि सोनूची साडी तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायला मिळेल, त्या आता दाखवून थोड्या वेळाने तुम्हाला बघायला मिळेलच तसं पण ते। तर आता आम्ही थोड्या वेळाने तयारी करायला सुरुवात करणार आहे। सो आम्ही तयारी करून झाल्यावरती मी परत तुम्हाला भेटते आणि आमची तयारी करून आम्ही प्रॉपर रेडी झाल्यावरती तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि परत भेटूया थोड्या वेळाने। 1 hour later. आता आम्ही सगळे रेडी झालो आहेत। सो फायनली आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि एक जण काकू जे आहेत ते येत आहेत सगळ्याजणी। सो हा असा आहे माझा लुक, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटतोय। तर तुम्हाला मी दाखवते आम्ही कसं डेकोरेशन वगैरे केलं आहे इथे। पाण्यामध्ये मस्त अशी फुलं ठेवली आहेत आणि इथे फुलं ठेवली आहेत थोडीशी। त्यानंतर मग इथे छान अशी बाहेर रांगोळी आहे। तर इथे फुलं आहेत सगळ्यांना देण्यासाठी। त्यानंतर इथे तिळगुळ, चणे आणि तिळाचे लाडू आणि हे वाणे दीदी वाटते सगळ्यांना आणि हे वाणे जे मम्मी वाटते। इथे एक्स्ट्राचा स्टॉक, इथे चाललाय फोटोशूट आणि इथे आपले लव्ह बर्ड्स खेळत आहेत। असा कार्यक्रम चालू आहे आमचा हळदी कुंकूचा। तर अजून खूप काकू आहेत त्या यायच्या आहेत, 4-5च येऊन गेले आहेत।
सो बघू तसं सेटलिस्ट तुम्हाला पण मी व्हिडिओमध्ये दाखवत जाईल. आणि बघू आता किती वाजतात सगळा कार्यक्रम संपायला. आता वाजले संध्याकाळचे 7. सो तर आता मला पण थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करायचं, सो ते पण मी करून घेते आणि पुन्हा आपण भेटूया थोड्या वेळाने. तर अशा प्रकारे सर्व काकू आहेत त्या हळदी कुंकूसाठी येऊन गेल्या आणि खूप जास्त गडबड झालेली, सगळेजण एकत्र आले. सो जेवढे मॅक्स टू मॅक्स मला क्लिप्स घेता आले तेवढे मी घेतलेत आणि ह्या व्हिडिओमध्ये अटॅच केलेत. सो अशा प्रकारे हळदी कुंकूचा जो प्रोग्राम आहे तो आमच्याकडे साजरा झाला आहे आणि खूप जास्त आम्ही एन्जॉय केलं. आणि व्हिडिओ वगैरे काढायचा माझा असा प्लॅन होता, रील्स वगैरे, पण काळोख पण पडला आणि सगळेजण येत होते, सो पॉसिबल नाही झाले मला एवढे व्हिडिओ काढणं. पण फोटोज वगैरे मी काढलेत आणि ते माझ्या इन्स्टा आय डीवरती अपलोड करणार आहे. सो जे लोक मला इन्स्टाला फॉलो करत नाही आहेत त्यांनी माझ्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. माझा इंस्टाग्रामचा जो आय डी आहे तो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सला मेन्शन केलं आहे किंवा माझ्या प्रोफाईलला पण आहे. तिथे पण मी नवीन नवीन फोटोज वगैरे टाकत असते, सो तिकडे पण मला नक्की सपोर्ट करा. आणि आता मला हे सगळं आवरून एका फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे. सो आता फटाफट आवरून मी तिकडे जाते आणि त्याचा तुम्हाला मी मिनी ब्लॉग नक्की अपलोड करेन, तो पण तुम्ही बघा. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.